गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगतात, या दिवाळीमध्ये आपण रोज 4-5 दिवस दिवे लावत आहोत, पण हा दिवा कोणता लावायला पाहिजे? तर एक दिवा उपासनेचा लावावा, एक कंदीळ दास्यभक्तीचा लावावा, एक स्थान श्रवणाचं लावावा, एक रांगोळी समर्थांची असावी, रोज दिवाळी उत्तम शिकवणीची असावी। पण अशी दिवाळी आपली घडते का? समर्थ सांगतात, ज्याच्या घरामध्ये अशी दिवाळी घडते ना, बघा, उपासना घडते, दास्यभक्ती घडते, श्रवण होतं, बघा, समर्थांची रोज आठवण होते, उत्तम शिकवणाचे बोल आपल्या कानावर रोज पडत असतात, त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण त्यांचं जीवन सुखमय असतं। पण असं आपलं असतं का? हा विचार या मानवाने करायला हवा। बघा, वेळ, सत्ता, संपत्ती, पैसा, शरीर साथ देवो अथवा ना देवो, परंतु चांगला स्वभाव असतो ना, आपल्या जीवनामधला समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात। पण या गोष्टी आपण अंगीकारल्या तरच। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या आयुष्याच्या शेवटी आपल्यासोबत कोणीच नसतं। आपण या कलियुगामध्ये हे आयुष्य जगत आहोत, तरीही सुद्धा बघा, आपल्याला इतिहास सांगतो, श्रीरामासारखा पती असून सुद्धा सीता हरणाच्या वेळेस तिच्यासोबत कोणी नव्हतं। बघा, पूर्ण ब्रह्मांडाचा नायक श्रीराम समर्थ होते, बघा, श्रीराम प्रभू होते, तरीही सुद्धा सीते मातेच्या हरणाच्या वेळी तिथे कोणीच नव्हतं। तर या मानवाची गोष्ट काय आहे? बघा, दुसरं उदाहरण सांगता येईल, द्रौपदीचे 5 रक्षक असून ही वस्त्र हरणावेळी तिचं कोणी नव्हतं। फक्त तिथे काय तिचं कामी पडलं? तर बघा, तिला श्रीकृष्ण स्वारीसारखा भाऊ होता। तुम्ही तो प्रसंग आठवा, ज्यावेळी श्रीकृष्ण स्वारीचं ते बोट कापलं होतं, त्यावेळी द्रौपदीनं तिच्या साडीची चिंदी त्या बोटाला बांधली होती। आणि बघा, भक्ती काय असते हे द्रौपदी आणि श्रीकृष्ण स्वारी यांच्याकडून शिकावं। बघा, मानलेली बहीण होती, पण आपली बहीण संकटात असताना बघा श्रीकृष्णांना समजलं आणि तिचं रक्षण केलं। पण जे 5 रक्षक होते पांडव, ते होते का तिथे? तर अजिबात नव्हते। बघा, पुढे समर्थ सांगतात, राजा दशरथाला सुद्धा 4 पुत्र होते, पण अंत समयाला जवळ कोणीच नव्हतं। बघा, लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होतं, सोन्याची लंका होती, बघा, लाखो सैन्य होतं, सर्व काही होतं, पण मरतावेळी कोणीच जवळ नव्हतं। बघा, ज्यांच्या दरवाजामध्ये पायऱ्यासुद्धा सोन्याच्या होत्या, अशा माणसांच्या जवळ मरतावेळी कोणी नव्हतं। तर या मानवाचं काय आहे? बघा, भगवान श्रीकृष्ण शक्तिमान होते, ब्रह्मांडाचे नायक होते, पण बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हतं। बघा, शरशय्येवरती पडलेल्या भीष्माच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हता। बघा, अभिमन्यूवर प्रेम करणारं सर्वजण होते, पण चक्रव्यूहातून काढणारं कोणीच नव्हतं। बघा, अभिमन्यू म्हणजे
अर्जुनाचा मुलगा बघा, तो चक्रव्यूहामध्ये अडकला होता. बघा, त्या युद्धामध्ये तो प्रसंग आठवा. त्या चक्रव्यूहामध्ये अडकला असताना बघा, देवसुद्धा तिथे होते, पण तरीही त्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नाही. म्हणजेच काय? म्हणजेच या पूर्ण या ब्रह्मांडाचं एक सत्य आहे की जे आपले कर्म आहेत ना, ते भोगल्याशिवाय कुणालाही पुढे जाता येत नाही. पण शेवटी आपल्या कुणीच नसतं. म्हणून ज्याच्यासोबत श्रीराम समर्थ आहेत ना, त्याला कसलीही चिंता नाही. म्हणून आपण या श्रवणामध्ये बसून या भक्ती मार्गामध्ये लीन होऊन आपण ही भक्ती करायला पाहिजे. आणि आजचे हे दिवाळीचे दिवस चालू आहेत. या दिवाळीच्या दिवसामध्ये सुंदर संकल्प करून जे झालेल्या गोष्टी असतील, झालेले दुःख असतील, हे सर्व विसरून आपण नवीन दिवसाचा प्रारंभ करूया, नवीन शक्तीचा ऊर्जेचा प्रारंभ करूया. आणि बघा, समर्थांची रोज 2 वेळा उपासना करून बघा, पूर्ण श्रवण करून आपले जीवन आनंदमय आणि सुखकारी करूया. बघा, पुढे समर्थ सांगतात, माणसाच्या जीवनामध्ये संगत किती महत्त्वाची असते. बघा, हे जीवन जगताना संगत आपल्या बघा पूर्ण या जीवनामध्ये पूर्ण क्षण वेचित असते. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, बाभळीचं झाड असतं आणि त्या बाभळीच्या झाडाशेजारी जेव्हा केळीचं झाड वाढलं जातं ना, तेव्हा बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. म्हणजेच काय? म्हणजेच जशी संगत असेल तसा माणूस घडतो. म्हणजेच काय? बघा, या उलट चंदनाच्या झाडाशेजारी जर लिंबाचे झाड वाढले ना, तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. म्हणजेच काय? म्हणजे संगत आपल्या जीवनामध्ये कशी असावी हे प्रत्येकाने ठरवावं. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासामध्ये हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, पण या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असून सुद्धा त्यांचा नाश झाला. आपण ज्या सोबत राहतो ना, त्याच्या विचारांचा, राहणीमानाचा, वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो. त्याच्यामुळं आपली परिस्थिती, आपल्या जवळचं वातावरण, आपले मित्रपरिवार, आपले नातेवाईक, कुटुंब, आपण कोणाच्या सोबत असतो ना, हे खूप महत्त्वाचं आहे. समर्थ पुढे सांगतात की या मानवाने खरं तर बघा, या भक्ती मार्गामध्ये आलं ना, तर आयुष्याचं सोनं होऊन जाईल. बघा, काही भरपूर असे भक्त आहेत, भक्तजन सज्जन मंडळी आहेत, त्यांना अनुभव आत्तापर्यंत आलेला आहे. पण काही जण आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये अजूनही दुःख आहे. पण घाबरण्याची काही गरज नाही. लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत. पण वेळ येऊन द्या, कारण प्रत्येक वेळेला महत्त्व असतं. प्रत्येक वेळ आपली नसते, पण वेळ कधी येईल ती सांगता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये समर्थांची भक्तीचा मार्ग जो सापडला आहे ना, त्याचं सोनं करून घ्या. कारण जेवढी तुम्ही ही भक्ती वाढवाल ना, तेवढा तुमचाच फायदा होणार आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, पुढे समर्थ सांगतात, ही आता दिवाळी आहे. या दिवाळीला आपण संकल्प करायचा आहे. आणि दिवाळी झाल्यानंतर बघा, लगेच तुळशी विवाह येतो. बघा, तुळशीचं लग्न येतं आणि या तुळशीचं लग्न झालं की दिवाळी संपते. म्हणजेच काय? म्हणजे ही दिवाळी असते ना, ही दिवाळी तुळशी विवाहाच्या लग्नापर्यंत असते. बघा, पण आपण कशी पूर्ण सेलिब्रेट करायची, पूर्ण कशी साजरी करायची हे आपल्यावर आहे. पण जी भाविक बघा पूर्ण श्रवणामध्ये आहेत, बघा भक्तीमध्ये आहेत, त्यांची दिवाळी रोजच असते. पण खरं तर ही दिवाळी असते ना, ही तुळशी विवाहाच्या लग्नापर्यंतच असते. म्हणजेच काय?
आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंतच का? तुळशीचं लग्न म्हणजे काय? म्हणजे या अनेक प्रश्नांची उत्तरं या निरूपणामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. बघा, ही दिवाळी असते ना, ही तुळशीच्या लग्नापर्यंत सुरूच असते. असं म्हटलं जातं की तुळशीचं लग्न झालं ना की ही दिवाळी संपते. आणि मग कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा म्हणजेच बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या 4 दिवसात कधीही तुळशीचं लग्न घरोघरी लावलं जातं. बघा, हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नानंतर बघा आपण विवाह मुहूर्त बघायला सुरुवात करतो. आणि आपल्या कुठल्याही सणाची एक गोष्ट असते, तशीच ती गोष्ट बघा तुळशीच्या विवाहाची सुद्धा आहे. ही प्रथा कधी सुरू झाली, त्याचं कारण काय, या सर्व गोष्टी आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. बघा, तुळशी ही कोण होती? बघा, तुळशी ही पूर्वीच्या जन्मात वृंदा या नावाने ओळखली जायची. मथुरेच्या कालनेमी या दैत्य राजाला मुलगी झाली आणि त्याने तिचं नाव ठेवलं वृंदा. तर ही वृंदा लहानपणापासून भगवान विष्णूंची भक्त होती. वृंदा जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं. आता हा जालंधर कसा जन्माला याची पण एक कहाणी आहे. हा जालंधर कोण होता ही पण एक कथा आहे. बघा, पुढे पाहूया आपण. स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झालं होतं बघा, आणि दोघांची लढाई सुरू झाली. त्यात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला आणि परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि त्यांनी शंकराची विनवणी केली की यातून कोणताही विध्वंस घडवू नका, इंद्राला माफ करा. शेवटी शंकराने त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला. बघा, व आपल्या डोळ्यातील आग तिथे सोडली. त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आलं आणि तोच हा जालंधर. त्याच्यासाठी एक राज्यही निर्माण करण्यात आलं होतं. हा जालंधर शूर होता, खूप पराक्रमी होता, पण तितकाच घमेंडीसुद्धा होता आणि गर्विष्ठसुद्धा होता. आणि जो बघा यामध्ये आपल्या मानवाला उद्देशून म्हटलं आहे, घमेंडी आणि गर्विष्ठ जो असतो ना बघा, तो पापीच असतो ना. बघा, म्हणजेच काय, म्हणजेच बघा हा जो जालंधर होता ना तो बघा सत्तेचा खूप लालशी होता, पण त्याचं लग्न वृंदाशी झालं होतं आणि त्याचा बघा तिच्या पूजेतलं पुण्य मिळालं, तिच्या पतिव्रत्यामुळं सामर्थ्य मिळालं असं म्हणता येईल. म्हणून बघा आपल्या पण या भक्ती मार्गामध्ये असं म्हणतात की सक्सेसफुल माणसाच्या पाठीमागे एक खंबीर स्त्री उभी असते. पण बघा, पण असं कुणीच म्हणत नाही की ती पतिव्रता असते. म्हणजेच काय, म्हणजेच बघा कधीकधी पतीवर संकट येतात ना. बघा, कधीकधी माणसाचा ॲक्सिडेंट होतो, पण त्या ॲक्सिडेंट एवढा भयानक असतो, पण आपल्या पत्नीमुळं तो बघा वाचला जातो, सुरक्षित राहतो. कधीकधी माणसाच्या जीवनामध्ये पत्नीसुद्धा एवढी पुण्यवान असते ना, तर तिचं पुण्य बघा तिचं पावित्र्य असतं ना, ते प्रतिवत्याच्या सामर्थ्य मिळालं असतं. बघा, या वृंदेनं आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षा कवच निर्माण केलं होतं. कारण ती पतिव्रताच एवढी श्रेष्ठ होती, पुण्यवान होती. आपल्या भक्तीच्या मार्गावर तिने आपल्या पतीला काही होऊ नये एवढं पुण्य केलं होतं आणि तो दरवेळेला वाचायचा. बघा, तो जेव्हा युद्धाला जायचा ना, जालिंदर युद्धाला जायचा, त्यावेळेस वृंदा पूजेला बसायची आणि तो परत येईपर्यंत तिथून हलायची नाही. बघा, त्यामुळं प्रत्येक युद्धात जीवनदान मिळायचं आणि त्याचाच विजय व्हायचा.
त्यामुळे मग हा जालंधर वाटेल तसा वागू लागला. बघा ही जालंधरची पत्नी वृंदा. बघा पतिव्रतेचं सामर्थ्य किती असतं. पण आपल्या बघा महिलांनी विचार करायला हवा की इतिहास सांगतो की पतिव्रतेचे सामर्थ्य कसं असतं. पण आपलं वागणं तसं आहे का? आपले विचार तसे आहेत का? त्यासाठी आपले विचार भक्ती मार्गामध्ये असायला हवे. आपली वैखरी त्या पद्धतीची असायला हवी. तरच त्याचा फायदा आपल्या पतीला होतो. बघा जोपर्यंत आपण या गोष्टीचा विचार करत नाही ना तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. बघा पुढे जेव्हा समुद्र मंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला ना त्यावर मग जालंधर स्वतः हक्क सांगू लागला. त्याचं असं म्हणणं होतं की माझा जन्म समुद्रात झाला आहे, त्यामुळे समुद्रातल्या प्रत्येक गोष्टीवर माझाच हक्क आहे. अर्थात देवांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. बघा परंतु जालंधर देवांशी युद्ध करायला लागला. बघा त्याच्या पराक्रमामुळे आणि वृंदाच्या तपश्चर्यामुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला. मग सगळ्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली आणि सगळे देव विष्णूला विनवणी करू लागले की जालंधरचा नायनाट करा विष्णू देवा. परंतु विष्णूची एक अडचण होती. ती म्हणजे कोणती? बघा लक्ष्मीने त्याच्याकडून वचन घेतलं होतं की भगवान विष्णू जालंधरला मारणार नाहीत, कारण लक्ष्मी ही देखील समुद्राचीच कन्या होती. त्यामुळे जालंधरला ती भाऊ समजत होती. भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता. बघा त्यामुळं भगवान विष्णू देवांना मदत करू शकले नव्हते. म्हणजेच काय? म्हणजेच बघा याचा परिणाम हाच झाला की शेवटी युद्धात जालंधरचा विजय झाला आणि जालंधर हा स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करू लागला. बघा पुढे काय झालं. यामुळे देवांना पलती भुई थोडी झाली. मग सगळ्या देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं. जालंधरचा वध कसा करायचा याचा एक दुसरा पर्याय देखील देवांनी शोधून ठेवला होता. केवळ भगवान शंकरांचं जालंधरचा वध करू शकत होते. म्हणजेच काय? बघा पूर्ण ब्रह्मांडाचे नायक भगवान शंकर जालंधरचा वध करू शकत होते, परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते. म्हणूनच शंकरांनी युद्ध करावं यासाठी देवांनी नारदाची मदत हवी होती. नारद देवांना मदत करायला तयार होते, परंतु ठरल्याप्रमाणे नारद जालंधरला भेटायला गेले आणि तिथे त्यांचं बोलणं सुरू झालं. बघा नारदांनी त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नारदांनी त्यांचं कौतुक केलं, पण म्हणाले हे सगळं छान आहे, पण जालंधर तुझ्याकडे कैलास पर्वत नाही. बघा परमेश्वराची कशी लीला असते. बघा म्हणजे जालंधरला नारद म्हणाले की जालंधरा तुझ्याकडे सर्व काही आहे, पण कैलास पर्वत मात्र तुझ्याकडे नाही. आणि नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे ना याचं वर्णन करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचाही वर्णन केलं. बघा नारदाने हे सगळं बोलणं ऐकून घमेंडी जालंधरला वाटायला लागलं की जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात. कैलास बघा कैलास आपल्याकडे असावा, कैलास पर्वत आपल्याकडे असावा आणि पार्वती ही आपली व्हावी. आणि मग त्या हव्यासापोटी जालंधर कैलास पर्वतावर चालून गेला. तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकरांनी देखील युद्ध चालू केलं. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. तसा शंकरांचा पराभव करणं कुणालाच आजपर्यंत शक्य झालं नाही, परंतु वृंदेच्या पूजेमुळं जालंधरचा वधही करता येत नव्हता. जालंधरला कोणताही रूप घेण्याची विद्या अवगत होती.
युद्ध करता करताच त्याने शंकराचं रूप धारण केलं आणि तो पार्वतीकडे जाऊ लागला. परंतु पार्वतीने शंकराच्या रूपातील जालंधरला ओळखलं. यामध्ये पण बघा पार्वती किती पतिव्रता होती हे आपल्याला या पूर्ण ठिकाणाहून इथे दिसून येतं. बघा ज्याप्रमाणे दुसरा आपला नवऱ्याचं रूप धारण करून आला आहे. जेव्हा ती पतिव्रता स्त्री असते ना, तिच्या लक्षात तर येतच म्हणजे येतच. बघा पार्वतीच्या लक्षात आलं, जालंधरला ओळखलं आणि तिने जालंधरवरती हल्ला केला. जालंधर पळून गेला. मग पार्वती विष्णूकडे गेली आणि म्हणाली, जालंधरने आत्ता मला फसवायचा कसा प्रयत्न केला तसाच तुम्ही वृंदाबरोबर करा. म्हणजे वृंदा म्हणजे जालंधरची पत्नी. बघा तिकडे वृंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी पूजा करत बसलेली होती. जालंधर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती. सगळे देव विष्णूचा धावा करू लागले. परंतु यामध्ये विष्णूला वृंदाला फसवायचं नव्हतं, कारण ती त्यांची खूप मोठी भक्त होती. परंतु तिकडे युद्धात जालंधरची हार होणं देखील गरजेचं होतं. बघा पुढे काय झालं. म्हणून मग शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूने जालंधरचं रूप घेतलं आणि ते जालंधरच्या राजवाड्यात वृंदा पूजेला बसली होती तिथे गेले आणि जालंधरला तिथे पाहून वृंदा पूजेवरून उठली आणि तिने जालंधरच्या पायाला हात लावून नमस्कार केला. पण यामध्ये तिची पूजा भंग झाली. आणि तिकडे बघा कधी काय होईल माणसाच्या जीवनामध्ये सांगता येत नाही. पण तिथे धर्म हवा होता आणि धर्म हवा होता म्हणून बघा ते रूप घेतलं. बघा तिची पूजा झाली आणि मग तिकडं शंकरांनी जालंधरचा वध केला. म्हणजेच काय, म्हणजे जोपर्यंत पतिव्रता आपल्या पतीच्या सोबत असते तोपर्यंत त्या पतीला काहीच प्रॉब्लेम नाही. कोणी त्याचं वाकडं करू शकत नाही, कारण ती शक्ती या पतिव्रतेमध्ये असते. पण या आजच्या स्त्रीला समजतं काय? बघा कधीतरी विचार करा. बघा पुढे काय झालं. शंकरांनी जालंधरचा वध केला आणि त्याचबरोबर जालंधरचे तोंड राजवाड्यात येऊन पडलं. वृंदेला कळवून चुकलं की आपल्यासोबत जालंधर म्हणून जो उभा आहे ना तो जालंधर नाही. म्हणून तिने विचारलं की माझ्यासमोर उभा आहे ना तो कोण आहे. मग विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले. विष्णूंनी तिथे पाहून वृंदाला कळवून चुकलं की आपल्याच देवाने आपल्याला फसवलं आहे. म्हणून वृंदा चिडली आणि तिने विष्णूला शाप देऊन टाकला की तुम्ही हृदयशून्य दगड आहात, तुमचं आता दगडच होईल. त्याचबरोबर विष्णू दगड झाले. म्हणून बघा त्याला शाळीग्राम असं म्हणतात. बघा बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सर्व जग व्यापू लागला. त्यामुळे संपूर्ण भूमंडळाला धोका निर्माण झाला. मग परत सगळे देव आणि लक्ष्मी देखील वृंदेची प्रार्थना करू लागले आणि शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेने आपला शाप मागे घेतला. जालंधरचं तोंड आपल्या मांडीवर घेऊन वृंदाने अग्नीत प्रवेश केला. तिची जळून राख झाली आणि त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली. तिचंच नाव विष्णूंनी ठेवलं तुळशी. म्हणजेच ही तुळशी विवाह काय आहे ना ती ही कथा आहे. बघा त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं की तुळशी बरोबर नेहमी शाळीग्राम असेल. तुळशीचं रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि तिची पूजा केली जाईल. असं आहे पूर्ण ही कथा आणि या कथेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल ना त्यावर तुळशीपत्र असेल. म्हणून असं मानलं जातं की तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूपर्यंत पोचते. मग ते नैवेद्य असो
अथवा दान दिलेले धन असो किंवा आणखी काही असो. बघा, आणि जी ही घटना होती ना, ती कार्तिक महिन्यामध्ये घडली. म्हणूनच या दिवसाला तुळशी विवाह असं नाव देण्यात आलं. हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्याची लेणी दिली जातात. म्हणजेच काय, बघा, लग्नाचे सगळे विधी केले जातात आणि लग्न झाल्यानंतर बघा आपल्या पूर्ण समाजामध्ये फटाक्यांची आपण आतषबाजी करतो. विवाहित दाम्पत्याची तुळशीचं लग्न लावावं. म्हणजेच काय, पूर्ण ज्यांचं लग्न जमलेलं आहे त्यांचं अगोदर तुळशीचं लग्न लावावं आणि मग असं मानलं जातं ज्या दाम्पत्यांना मुलगी नाही त्या दाम्पत्याने जर तुळशीचं लग्न लावलं ना तर त्यांना कन्यादानाचं पुण्य मिळतं असं मानलं जातं. आता ही कथा आणि प्रथा जर पाहिली तर काहींना हा पुराणातला फोळपणा आहे असंही वाटेल. पण वृंदा जर इतकी नवऱ्याच्या सुखासाठी झटत होती, परंतु आपल्या नवऱ्याने चांगलं काम करावं यासाठी तिने का प्रयत्न केले नाहीत असंही वाटू शकतं. किंवा काहींना देवांच्या गोष्टीत ही स्त्रीला दुय्यम स्थान आहे असंही वाटू शकतं. पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर आपण विचार केला ना तर आपल्या लक्षात येईल की बहुगुणी तुळशीचा औषधी गुणधर्म माहीत झाल्यामुळंच आपल्या पूर्वजांनी तुळस घराघरात असावी असा विचार केला असावा. परंतु ही औषधी वनस्पती आहे आणि घरात लावावी असं सांगितलं तर लोक लावतील याची खात्री नाही. यामागे काही धार्मिक अधिष्ठान लावलं असावं. बघा, प्रत्येकाचं मत वेगवेगळे आहेत, पण या मतांमागे आपण फिरत राहायचं नाही. कारण बघा, या कथा आपल्या जीवनामध्ये बघा रोज वेगवेगळे नियम आणि रोज वेगवेगळे ध्येय निर्माण करत असतात. ही कथा कशी आहे या मागे आपल्याला बघा पूर्ण बघत बसायचं नाही आहे, पण आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्ग किती गरजेचा आहे ना हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, म्हणजेच बघा समर्थ सांगतात की या कथांमुळे या माणसाला बघा उत्तेजन मिळतं. बघा आपलं जीवन समृद्ध करण्याचा मार्ग मिळतो. आपलं जीवन बघा, आपल्या जीवनामध्ये आपण वाईट विचार करत असाल तर त्या वाईट विचारामधून मुक्तता मिळते. म्हणून आपल्या जीवनामध्ये बघा इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टी बघा आपण वाचत असतो, ग्रहण करत असतो, पण त्या गोष्टी आपल्याला उत्तेजन देत असतात. म्हणजेच काय, म्हणजेच या सर्व मागचं कारण काय आहे तर आपण भक्ती मार्गामध्ये राहायला हवं. म्हणूनच आपल्या पूर्ण या जीवनामध्ये प्रत्येक दरवर्षी एकदाच दिवाळी येते. पण जर आपण भक्ती मार्गामध्ये जर देव जिवंत बघा या आत्म्यामध्ये देव जर जागृत केला ना, समर्थ जागृत केले तर बघा या आत्म्याला सुद्धा किती आनंद निर्माण होईल आणि तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण तुम्हाला सुखाचा वाटेल. प्रत्येक क्षण तुम्हाला त्याच उमेदीचा वाटेल की प्रत्येक क्षण तुम्ही जो भोगत आहात ना त्याला काही ना काही कारण आहेच. म्हणून बघा पुढे समर्थ सांगतात, स्वतःची स्तुती स्वतःच करणं चुकीचं आहे. कारण सुगंध स्वतःच बघा, हा सुगंध असतो ना तो स्वतःच सांगत असतो की फूल हे कशाचं आहे. म्हणजेच काय, म्हणजेच बघा आपल्याकडे मोगऱ्याचा फूल असेल तर मोगऱ्याचा फूल आपल्या डोळ्यांनी न बघताच तो सुगंध सांगून जातो की मी मोगरा आहे. बघा असं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा होतं. पण आपण काय करतो की आपण किती मोठे आहोत, किती बघा माझ्याकडे धन आहे हे दुसऱ्यांना न विचारल्याने सुद्धा आपण आपली स्वतःहून बघा आपण वाहवा करत असतो, स्वतःचं गुणगान गात असतो. पण हे योग्य आहे का? बघा आपण जोपर्यंत आपल्या मनामध्ये गर्विष्ठ विचार आहेत ना तोपर्यंत आपली अधोगतीच होणार आहे. मग तुम्ही भक्ती मार्गामध्ये असो किंवा तुम्ही उपासनेमध्ये असो, जोपर्यंत आपल्या वैखरीमध्ये
प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही. कितीही देवदेवतांची पूजा करा, कितीही कर्मकांड करा, काहीही फायदा नाही. म्हणून बघा, त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींना या माणसांनी किती त्रास दिला, कितीही शब्द विवेचना केली. बघा, रेड्यातून वेद बोलायला लागले तरीही सुद्धा त्यांची कदर केली का? बघा, या संतांनी या मानवासाठी किती त्रास सहन केला तरीही सुद्धा या मानवाला काहीच पडलेली नाही. म्हणून बघा, पुढे समर्थ सांगतात, किंमत दोन्ही गोष्टींची चुकवावी लागते, बोलण्याची सुद्धा आणि गप्प राहण्याची सुद्धा. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपल्या आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना आपण किती बोलावं आणि किती गप्प राहावं हे माणसावर अवलंबून आहे. पण नेहमी गप्प राहणं सुद्धा चुकीचं असतं. म्हणून वेळेमध्ये निर्णय घेणं हे खूप योग्य आहे आणि हेच योग्य सुख येण्याचं कारण आहे. म्हणजेच आपले निर्णय एवढे योग्य पाहिजेत. म्हणजेच काय? जोपर्यंत आपण बघा भक्ती मार्गामध्ये असू ना, तोपर्यंत आपल्यासोबत चांगल्याच गोष्टी घडतात, सुखदायीच गोष्टी घडतात. पण जेव्हा आपण बघा कधीकधी हा माणूस एवढा घमेंडी होऊन जातो ना, की बघा त्याच्या आयुष्यामध्ये काही चांगलं घडायची वेळ आली, घडत राहिलं तर नंतर भक्ती मार्गाचा त्याला विसर पडतो. मग श्रवणाला येणं बंद करतो, श्रवण करत नाही, उपासना करत नाही. मग त्याच्या जीवनामध्ये शेवट परमेश्वर सगळं तुला चालवतो मानवा, पण तू त्याला विसरतोस. मग बघा, परमेश्वर एक वेळ त्याच्यावर असं संकट आणून ठेवतो ना, की त्याच्यापासून त्याला वेगळं होणं जमतच नाही. आणि नंतर परमेश्वराला हा भक्त विनवण्या करतो की देवा मला आता वाचव, माझी याच्यापासून सुटका कर. पण तू अगोदरच तुझा गर्विष्ठपणा दाखवला. म्हणून समर्थ सांगतात, गर्वाचे घर कधीही खाली असतं. म्हणून प्रत्येकाने प्रेमाने वागा, प्रेमाने जगा, दुसऱ्याला प्रेम द्या. हाच आहे भक्तिमार्ग. बाकी भक्तिमार्ग दुसरा तिसरा काही नाही. लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. आपण योग्य आहोत ना, आपल्यावर स्वतःवर विश्वास आहे ना, आपल्या देवावर विश्वास आहे, मग घाबरण्याची काहीही गरज नाही. बघा, इथे पुढे समर्थ सांगतात, प्रभू रामाला वनवासात जावं लागलं, माता सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली. मग तुम्ही आम्ही कोण? म्हणजे या गोष्टी इतिहास सांगतो. ब्रह्मांडाच्या नायकावरही शक घेण्यात आला. मग आपण कोण? मानव कोण? आपण तर काहीच नाही. म्हणून बघा, कोणतीही आयुष्यामध्ये गोष्ट करताना जरी आपल्या जीवनामध्ये दुःख आलं ना, तरी परमेश्वराला कधीच विसरायचं नाही. कारण एक लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय आपला काहीही नाही. एक क्षणात बघा, चालता बोलता हलणारा माणूस असतो. एका क्षणात कधी मृत्यूच्या दाराशी जाईल ना, ती सांगता येत नाही. म्हणून घमेंडीपणा कमी करा, सर्वांना प्रेम द्या, प्रेम वाटा. त्यातच माझा परमेश्वर सामावलेला आहे आणि हेच समर्थांना आवडतं. एक वेळेला तुम्ही भक्ती कमी करा, पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर असलेलं दुःख जर तुम्ही कमी करण्यामध्ये यशस्वी ठरलात ना, तर तुमच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. आणि हाच भक्त परमेश्वराला आवडतो, कारण तुम्ही ते काम परमेश्वराचं करता. एखाद्या माणसाला मदतीची गरज असते आणि ती मदतीची गरज पाहून तुम्ही वेळेला त्याच्यासोबत धावून जाता ना, तर तुमच्यासाठी तो माणूस तुमच्यात परमेश्वर पाहत असतो. म्हणजे त्या वेळेला त्या माणसाच्या समोर तुम्ही परमेश्वर असता. म्हणून आपण परमेश्वर बनायचं की मानव बनायचं की क्रूर कर्म राक्षस रावण बनायचं, हे प्रत्येकानं ठरवा आणि निर्णय घ्या.
अजूनही वेळ गेलेली नाहीये. श्रीराम समर्थ या ब्रह्मांडामध्ये तुमची वाट पाहत आहेत. श्रवणामध्ये या, भक्ती मार्गामध्ये लीन व्हा, कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हाला कसलीही चिंता वाटणार नाही, कसलेही दुःख येणार नाही. पण तुम्ही जोपर्यंत श्रवणाला बसत नाही ना, तोपर्यंत समर्थ कृपा होणार नाही. कारण या जगी स्थळी पाषाणी सर्व ठिकाणी माझा परमेश्वर भरलेला आहे. फक्त तुझे डोळे उघडे ठेव आणि सद्गुण रूपी डोळ्यांनी जग पहा. जिथे बघशील तिथे माझा परमेश्वर दिसेल. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.